भाजप कोअर कमिटीची अगदी थोड्याच वेळात बैठक आहे। भाजपच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या बैठकीत भूपेंद्र यादव, बावनकुळे आणि शेलारांचा सहभाग असणार आहे। पक्षाच्या संघटनात्मक तसंच राजकीय स्थितीबाबत यात चर्चा होईल आणि या बैठकीनंतर महत्त्वाच्या निर्णयांच्या घोषणेची शक्यता देखील वर्तवण्यात येते। अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। अभिषेक, थोड्याच वेळात भाजप कोअर कमिटीची बैठक आहे असं कळतंय, काय अपडेट्स द्याल? सौरभ, बैठकीला सुरुवात झालेली आहे। काल देखील आपण बघितलं की बैठकीमध्ये जे निवडणूक प्रभारी आहेत भाजपचे महाराष्ट्राचे, ते भूपेंद्र यादव असतील किंवा मग सहप्रभारी अश्विनी वैष्णव, या दोघांची उपस्थिती या बैठकीला पाहायला मिळत आहे। सोबतच विनोद तावडे यांची देखील उपस्थिती आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महत्वाचे जे भाजपचे नेते आहेत हे सगळेच या बैठकीला उपस्थित आहेत। कालच्या बैठकीमध्ये आपण पाहायचं तर साधारणपणे महाराष्ट्रातील विभागनिहाय आढावा जो आहे तो भाजपकडनं घेण्यात आलेला आहे। साधारणपणे 144 जागांच्या संदर्भात हा संपूर्ण आढावा भाजपच्या नेत्यांकडनं घेतला गेलेला आहे। एकूण महायुती मध्ये विद्यमान काय परिस्थिती आहे, सोबतच जे उमेदवार आहेत कुठे काय कशा प्रकारे सक्षम आहेत याचा आढावा या सगळ्यांकडनं घेण्यात आलेला। सोबत उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या संदर्भात आज आपण या आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। मुंबई संदर्भात आढावा घेण्यात आलेला आहे। एकूण कोकणाचा कशा प्रकारे परिस्थिती असेल या संदर्भात देखील आज या बैठकीमध्ये आढावा जो आहे तो घेतला जाईल। निश्चितच अभिषेक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुर्तास धन्यवाद।